मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी वेलकम करतो. सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचे माईक म्यूट आहेत आणि तुमचं सगळ्यांचं वेलकम. आज बघा मित्रांनो, मार्केटचे जर प्रॉब्लेम आपण पाहिले तर मार्केटमध्ये हे 3 मोठे प्रॉब्लेम्स आज सगळ्यात जास्त वर डोके करू नये. ज्याच्यातला पहिला प्रॉब्लेम आहे कोविड-19, दुसरा आहे अनएम्प्लॉयमेंट आणि सॅलरी कट ऑफ. ओके, सो पहिल्या प्रॉब्लेम मुळे काय झालं, कोविड मुळे काय झालं, बऱ्याच लोकांचे हेल्थचे इश्यू झाले आणि अनएम्प्लॉयमेंट आणि सॅलरी कट ऑफ मुळे काय झालं, बऱ्याच लोकांचे पैशाचे प्रॉब्लेम झाले. बरोबर, सगळ्यांनी सांगितलं की जर तुम्हाला कोविड होऊ द्यायचा नसेल तर तुमचं आरोग्य चांगलं ठेवा, परंतु ते आरोग्य कसं ठेवायचं याविषयी कोणीही मार्गदर्शन केलं नाही. सेकंड थिंग, अनएम्प्लॉयमेंट हा भारतामध्ये पहिल्या दिवसापासून प्रॉब्लेम आहे, परंतु सॅलरी कट ऑफ हा नवीन तुम्हाला बघायला मिळाला आणि पैसे कमी आल्यामुळे पैसे कसे कमवायचे याविषयी कोणी मार्गदर्शन केलेलं नाही. सो मित्रांनो, 15 ते 20 मिनिटांमध्ये मी दोनच प्रॉब्लेमवर सोल्युशन देणार आहे. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे हेल्थ. मित्रांनो, ह्या जर सगळ्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये केल्या, जसं की प्राणायाम असेल, योगासन असतील, तुमचे चांगलं शेफ खाणं असेल, तर तुमचं हार्ट चांगलं राहू शकतं. पण ह्या गोष्टी आपल्याच्याने होत नाहीत, म्हणून आपल्याला काहीतरी वेगळं घ्यावं लागेल. म्हणून इंडियाचे काही टॉप मोस्ट सायंटिस्ट लोक आहेत ज्यांनी काही प्रॉडक्ट्स तयार केलेत, जसं की मिस्टर के राजेश आहेत, जे आपल्या कंपनीला भारतभर पोहोचवण्याचं काम करतायत. जसं की त्यांनी भारतामध्ये युनिलिव्हर कंपनी तुम्ही ऐकलं असेल, हा ब्रँडला अख्ख्या इंडियामध्ये आणि जगात फेमस केला. सेकंड आहेत डॉक्टर DBA नारायणा, ज्यांना आयुर्वेदाचार्य असं म्हटलं जातं. त्यांना 45 वर्षाचा आयुर्वेदिकचा एक्सपिरियन्स आहे. डॉक्टर पीटर जोसलिन हे युरोपियन सायंटिस्ट आहेत, त्यांना गार्लिक किंग नावाने ओळखलं जातं, लसणाचा बादशाह. केसी गावंदन आहेत, त्यांनी फेअर अँड लवलीचा शोध लावला, तेच आपल्यासोबत फेअरनेस क्रीम घेऊन आले. डॉक्टर सुरेश बी पाटणकर आहेत, हे पुण्याचे आहेत आपल्या प्रॉपरचे, परंतु एक युरोलॉजिस्ट म्हणून त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून अमेरिका आणि युरोप खंडामध्ये त्यांचा पेटेंटेड फॉर्म्युला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर SK शर्मा ब्रदर जर बघितलं तर हे यांनी लेडीजसाठी पीसीओडी आणि पीसीओसी जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये जबरदस्त सोल्युशन आपल्यासाठी दिले. सो प्रॉडक्ट्स काय काय आहेत बघा, एक एक प्रॉडक्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं प्रॉडक्ट कप सिरप आहे, खोकल्याचं औषध आहे. ड्राय कप असेल किंवा ओला खोकला असेल त्याला बलगम बाहेर काढायचं काम करतं. सेकंड, मल्टीगार्ड ब्लड प्युरिफायर आहे, रक्त शुद्ध करण्यासाठी काम करतं. विमेन कंपेनियन, महिलांच्या मासिक पाळीसाठी काम करतं. लिव्ह अगेन कॅप्सूल आणि लिक्विड दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे, ज्याला ऍसिडिटी वगैरे होते, पित्त होतं, त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. पांढरी कावीळ, पिवळ्या कावीळमध्ये पण हे काम करतं. त्याच्यानंतर मॅन शक्तिमॅन, पुरुषांचे काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील, स्टॅमिना असेल, स्पर्म काउंट असेल, हार्मोनल बॅलन्सेस असतील, याच्यावरती सगळं कंट्रोल करायचं काम हे करतं. 5 स्ट्रेस आहे, ज्याला टेन्शन आहे, ताणतणाव आहे, अशा व्यक्तीसाठी कॉर्टिझोल डायरेक्ट निट्रोल करायचं काम 5 स्ट्रेस करतं. वेल हार्ट आहे, हृदयाची मसल पॉवर स्ट्रॉंग करतं, जेणेकरून लो बीपी हाय बीपी मध्ये पण आपण हे प्रॉडक्ट देऊ शकतो. इम्युनो 3+ आहे, याच्यामध्ये त्रिफळा आहे, आवळा, भेरडा आणि हेरडा. तुम्हाला असं माहिती आहे का, बघा आयुर्वेद असं म्हणतं की आईच्या गर्भानंतर जर तुमच्या पोटाची कोणी काळजी घेणार असेल तर ते आहे त्रिफळा चूर्ण, जे तुम्ही रोज खाल्लं पाहिजे, परंतु त्याचे वास अतिशय उग्र असल्यामुळे आपण ते खाऊ शकत नाही. आपल्या कंपनीने काय केलं, त्याची ट्रिच्युरेशन प्रोसेस केली आणि ह्या इम्युनो 3+ ला, त्या त्रिफळाच्या पावडरला कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये आणलं, ज्याला कसलाही वास आणि कसलीही चव नाही. हे जर घेतलं तर आपलं डायजेशन सॉल्व्ह होतं. प्लस इम्युनो 3+ आणि लिव्हगेन कॅप्सूल किंवा लिक्विड एकत्र घेतलं तर मूळव्याधाचे प्रॉब्लेम सुद्धा खूप सारे सॉल्व्ह झालेत, अगदी ऑपरेशन होण्यापासून सुद्धा वाचलेले आहेत. त्याच्यानंतर नो वेदना कॅप्सूल आणि जेल दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे, जसं सांधेदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी त्याच्यासाठी चालेल. बिलो 37 हे सर्दी, ताप, खोकला, टेम्परेचर कसलंही असू दे त्याच्यामध्ये काम करतं. अगदी पॅरासिटामॉलच्या स्पीडने हे काम करतं. फरक फक्त एवढा आहे की पॅरासिटामॉल फक्त तुमचं टेम्परेचर डाऊन करेल, परंतु बिलो 37 असा फॉर्म्युला आहे की जो फॉर्म्युला ज्याच्यामुळे तुमचं टेम्परेचर वाढलंय त्या व्हायरसला सुद्धा किल करायचं काम हे बिलो 37 करत असतं. त्याच्यानंतर आहे डेली डिटॉक्स, जे काही विषारी घटक आपल्या शरीरात जातात ते विषारी घटक रिमूव्ह करण्याचं काम डेली डिटॉक्स करतं. त्याच्यानंतर जर बघितलं पुढच्या पेजवर 1 नंबरला चंपी ऑइल आहे, तेलाचं सूक्ष्म तेल आहे, जे तुम्ही बाल, गाल आणि खाल अगदी मसाज ऑइल म्हणून सुद्धा वापरू शकता. फिलिंग लिक्विड आहे, म्हणजे तुम्ही रक्त वाढवण्यासाठी देऊ शकता. मॅक्झिमम याचे प्रॉब्लेम लेडीज मध्ये खूप सारे पाहायला मिळतात, जेंट्स मध्ये पण असतात. सो फिलिंग लिक्विड पण आपण रक्त वाढवण्यासाठी देऊ शकतो. युरिफ्लस 3 कॅप्सूल आहे, सिरप आहे, दोन्ही फॉर्मॅट मध्ये आहे. अगदी 3 mm पासून तर 16 mm पर्यंत स्टोन डिझॉल्व्ह करून फ्लॅश आउट केलेले रिझल्ट युरिफ्लसचे आहेत. ऑपरेशन बऱ्याच जणांचे वाचलेले आहेत. त्यानंतर आयुष वॉश आहे, हे लंग्स इन्फेक्शन रिमूव्ह करण्यासाठी. ऍक्च्युली हे प्रॉडक्ट कोविडच्या अगोदर आलेले, परंतु कोविडमध्ये जो लंग्स मध्ये इन्फेक्शन झालं त्या लंग्सला चांगलं करायचं काम ह्या आयुष वॉशने केलंय आणि ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी पण हे देऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा रिझल्ट खोकल्यामध्ये जबरदस्त, ज्याचा खोकलाच थांबत नाही त्याला
द्या, अगदी काही मिनिटांमध्ये तुम्हाला खोकला थांबलेला जाणवेल. त्याच्यानंतर अँटी अलर्जी आहे, स्किन अलर्जी असेल किंवा इंटरनल अलर्जी असेल त्या अलर्जी मध्ये तुम्ही देऊ शकता. नॅशियम कॅल्शियम टॅबलेट आहे, नॅचरल कॅल्शियम म्हणतो त्याला आपण, गायीच्या दुधापासून बनलेले कॅल्शियम आहे. आता मार्केटमध्ये कॅल्शियम अवेलेबल आहे का? हो, 100% अवेलेबल आहे. परंतु मार्केटचं कॅल्शियम जर खाल्लं कदाचित किडनी स्टोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याच्याने किडनी स्टोन होणार नाही का, तर याच्यामध्ये गोक्षरो नावाची एक वनस्पती वापरली आणि कॅल्शियम आपल्या हाडांसाठी, दातांसाठी, इव्हन हृदयाचं जे पंपिंग होतं त्याच्यासाठी सुद्धा कॅल्शियम खूप महत्वाचं असतं. त्यानंतर वुंड हिलिंग क्रीम उजव्या कोपऱ्यामध्ये बघा, अतिशय छोटी ट्यूब आहे, 25 ग्रॅमच आहे. तिची किंमत आहे 195 रुपये. तुम्हाला वाटेल की 25 ग्रॅम 195 खूप कॉस्टली आहे, पण मित्रांनो सांगायला अभिमान वाटतो, ही क्रीम भाजलं, खर्चलं, जळलं, भाजलेला डाग पण बरा करते. ही तर किरकोळ गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शुगर पेशंट आहेत, अशा शुगर पेशंटला जर डायबिटीज पेशंटला जखम झाली तर ती जखम बरी होत नाही, तर ती जखम सुद्धा बरी करायचं काम ही वुंड हिलिंग करते. आपल्याकडे बरेच असे रिझल्ट आहेत, जशी गँग्रीन झालेली जखम अगदी काही 2 महिने, 3 महिने, 4 महिन्यामध्ये पूर्वपदावर भरलेली आहे आणि तो अवयव कट होण्यापासून आपण वाचवलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो, खाली बघा सायक्लो आहे, जे लेडीची पीसीओडी आणि पीसीओएसच्या प्रॉब्लेम्स मध्ये काम करतं. डायबा लाईफ आहे, जे शुगर पेशंटसाठी आपण देऊ शकतो. टाईप 1, टाईप 2, टाईप 3 तिन्ही प्रकारचे शुगर पेशंट असतील त्याच्यामध्ये काम करल. त्याच्यानंतर आहे रेन निद्रा, ज्याला झोप लागत नाही अशा व्यक्तींसाठी आपण देतो. ह्या सगळ्या प्रॉडक्ट्स मित्रांनो एलिमेंट वेलनेस या ब्रँडच्या आहेत आणि ह्या ब्रँडला जर बघितलं तर मी नाही सांगत, आमची कंपनी नाही सांगत, गुगलला मी एक सर्च केलं. काय म्हणतो गुगल बघा, की आयुष मार्क मी सर्च केलंय, तुम्हाला आयुष मार्कचे 2 मानांकन दिसत आहेत. एक आहे आयुष स्टँडर्ड, दुसरा आहे आयुष प्रीमियम. सो गुगल काय म्हणते बघा, इथे खालच्या लाईनला एक मोबाईल फ्रेंडली सप्टेंबर 5, 2013 एक आर्टिकल आहे की वन शुड नेव्हर बाय अन आयुर्वेदिक मेडिसिन विच इज अवेलेबल इन द मार्केट विदाउट आयुष स्टँडर्ड और आयुष प्रीमियम मार्क. म्हणजे ज्या प्रॉडक्टला आयुष स्टँडर्ड किंवा आयुष प्रीमियम मार्क नाही तर ते प्रॉडक्ट 100% आयुर्वेदिक नाही. तर स्टँडर्ड बघा वरचं आहे, ज्याला हिरवी पट्टी दिसते ते स्टँडर्ड, म्हणजे तुम्ही भारतात ते प्रॉडक्ट विकू शकता. आणि खाली जे दिसतंय त्याला लाल पट्टी दिसते बघा मित्रांनो, ते प्रॉडक्ट आहे आयुष प्रीमियम. आणि ह्या आयुष प्रीमियम सर्टिफाईडचे प्रॉडक्ट तुम्ही भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा एक्सपोर्ट करू शकता. मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतो, आपल्या एलिमेंट वेलनेस या ब्रँडला मिनिस्ट्री ऑफ आयुषचं आयुष प्रीमियम सर्टिफिकेट आहे. एवढंच नाही, जवळपास 2019 मध्ये बेस्ट हेल्थकेअर ब्रँड इन इंडिया ही सगळ्यात चांगला ब्रँड इंडियामध्ये एलिमेंट वेलनेस आहे, याचं मानांकन द टाइम्स ऑफ इंडिया हा वर्ल्ड वाईड चालणारा जो ग्रुप आहे त्यांनी आपल्याला दिलं. याला कॉम्पिटिशन अगदी 50 वर्ष 100 वर्ष जुन्या कंपन्या होत्या, तरी सुद्धा अगदी 7 वर्षाच्या एलिमेंट वेलनेसच्या बाळाने भारतामध्ये नंबर 1 स्वतःचा पटकवलेला आहे. सेकंड न्यूट्रिशनल केअर मध्ये खूप सारे प्रोडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये 95 आहे, हायेस्ट अँटीऑक्सिडंट त्याला म्हटलं जातं. ओरॅक व्हॅल्यू त्याची 9 लाखापेक्षा जास्त आहे. ऑक्सिजन रॅडिकल अब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण. आणि आज कोविड मध्ये काय कमी पडलं, ऑक्सिजनच कमी पडला, तर ऑक्सिजन डायरेक्ट पोटातून वाढवण्यासाठी काम ते करतं. त्याच्यानंतर आहे प्रोटीन पावडर, वे प्रोटीन, पी प्रोटीन, सोया प्रोटीन तिघांचं कॉम्बिनेशन एकत्र आहे. न्यूट्रीलाइफ आहे, 3 फ्लेवर मध्ये, व्हॅनिला, मँगो आणि चॉकलेट तिन्ही फ्लेवर मध्ये आहे. हायेस्ट न्यूट्रिशनचा भंडार, मिनरल्स, विटॅमिन्स सगळं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्पेरुलिना गोल्ड आहे, समुद्र शेवाळापासून बनवलेली कॅप्सूल, एक कॅप्सूल म्हणजे 1 टायमाचं संपूर्ण जेवण. त्यानंतर आहे कवच प्राश, जे हायेस्ट आजच्या डेटला जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं. मार्केटमध्ये च्यवनप्राश आहे, परंतु त्याचा कॉस्टिंगचा विषय आहे, कारण की सगळे पैसे ऍडव्हर्टाइजमेंट वाले घेऊन जातात. आपल्या प्रॉडक्टची कुठेही ऍड टीव्हीवर केली जात नाही. आता जी करतो आपण ते ऍडव्हर्टाइजमेंट करतो, अशा ऍडव्हर्टाइजमेंट मधून करावे लागत असल्यामुळं जो पैसा जाहिरातीला चाललाय तोच पैसा याच्या क्वालिटीसाठी वापरला जातो. म्हणून याच्यामध्ये जवळपास 2 लाख रुपये किलोचं केशर सुद्धा वापरण्यात आलेले आहे. मला सांगायचंय काय मित्रांनो, की कवच प्राश हे हायेस्ट इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करतं. त्यानंतर मेल फॅट वजन कमी करण्यासाठी, फिट अँड स्लिम हे पण वजन कमी करण्यासाठी या सगळ्या प्रोडक्टला FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं फूड लायसन्स पण आहे. पर्सनल केअर मध्ये खूप सारी रेंज आहे, फेअरनेस क्रीम आहे, फेस वॉश 2 आहेत, अंडर आय जेल आहे, डोक्याचं तेल आहे, कम्प्लीट केअर शॅम्पू, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, हर्बल पेस्ट, रेड पेस्ट, पपाया सोप, टर्मरिक सोप, नीम सोप, असे 5 सोप आहेत. 8-in-1 कंडिशनर आहे, जो सन प्रोटेक्ट पण करतो. बॉडी पॉलिश जेल आहे, ऍक्शन फ्रेश शेविंग जेल आहे. जसं मार्केटमध्ये लेडीज साठी बी वॉश आहे, तसं आपल्याकडे प्री वॉश आहे.
होम केअरचे बरेच प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये फ्लोर क्लीनर, टॉयलेट क्लीनर, मॅक्स ब्राईट कपड्याचं डिटर्जंट, डिशवॉश लिक्विड आहे, डिशवॉश बार आहे आणि ग्लास क्लीनर पण आहे जे काचा पुसायसाठी तुम्ही वापरू शकता. न्यू स्टार हा एक ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आमला ऑइल, मिंट तुलसी पेस्ट, पावडरचा डबा, वासलिन हे अगदी 28-35 रुपयाचे साबण, नीम फेस वॉश आहे, पपाया फेस वॉश आहे, कोकोनटचा शॅम्पू इन्क्लुडिंग कंडिशनर आहे आणि स्क्रब पण आहे. त्याचबरोबर जे कोणी शेतकरी असतील तर शेतकऱ्यांसाठी आयफॉर्म आणि बायोसर्च इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडचे असे काही प्रोडक्ट आहेत जे तुम्ही 100% ऑर्गॅनिक म्हणून वापरू शकता. याच्यातलं सांगायचं झालं तर एकच ही ग्रो मॅजिक आहे, 100 ग्रॅम वजन आहे तिचं फक्त, परंतु तो अख्ख्या एका एकराचा डोस आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर रिफ्रेशमेंटसाठी काश्मीरी कवा आणि देशी कवा ग्रीन टी म्हणून तुम्ही हे वापरू शकता. आपले 6 ब्रँड एलिमेंट वेलनेस, ऑन अँड ऑन, एमआय होम, न्यू स्टार, आहार आणि इंडिया ग्रो आणि हे सगळे त्याचे सर्टिफिकेट्स. मित्रांनो एकाच सर्टिफिकेट विषयी सांगाल, ब्रुसविक लॅबोरेटरीज ऑफ UK ही एकमेव असं प्रॉडक्ट आहे आपलं 95 ज्याला भारतातल्या नाही तर अमेरिकेच्या ब्रुसविक लॅबोरेटरीचं सर्टिफिकेट आहे. आणि याच्याही पलीकडची गोष्ट जर बघितली तर फार्मा फील्ड मध्ये आज सगळ्यात मोठं सर्टिफिकेट जर कोणचं मानलं असेल तर ते आहे MHRA. आयुर्वेदामधलं प्रॉडक्ट आहे आणि तेवढं एकमेव प्रॉडक्ट आहे डायबा लाईफ, त्या प्रॉडक्टला MHRA ने सुद्धा अप्रूव्ह केलेलं आहे. कारण की ते प्रॉडक्ट फक्त भारतात नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा सेम कंटेंट वेगळ्या नावाने त्याच आपल्या पेट्रोल रुसलीन साहेबांची विकले जातात. त्याच्यानंतर दुसरा पार्ट होता बघा मित्रांनो वेल्थ. पहिला हेल्थ, जर इथून पाठीमागचे प्रॉडक्ट तुम्ही चांगले वापरले, तुमच्या आयुष्यामध्ये वापरले तर तुमच्या आरोग्यासाठी चांगला आहे. परंतु सेकंड पार्ट आहे माझा वेल्थ. अनएम्प्लॉयमेंट आणि सॅलरी कट ऑफ म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम झाले, त्या पैशाच्या प्रॉब्लेमला कसं दूर करता येईल. बघा मित्रांनो आज नोकरीची गॅरंटी आहे का? नाहीये. होमगार्डच्या भरतीसाठी डॉक्टर आले, इंजिनियर आले, 545 पदांसाठी 3000 अर्ज. बेरोजगारीचं संकट कायम आहे. झाडू लगाने की नौकरी पाने के लिए दौड़े. BA MA और डिप्लोमाधारी लोग. अच्छे दिन 6.5 कोटी तरुणांच्या हातात बेकारीचा पकोडा. जर महाविद्यालय बेरोजगार निर्मितीची कारखाने बनणार असतील तर असंच म्हणावं लागेल, कुणी नोकरी देतं का नोकरी. आणि आज जर बघितलं तर 4500 पदांसाठी 1 नाही 2 नाही जवळपास 8 लाखांपेक्षा जास्त अर्ज आहेत. सरासरी जर काढली तर 187 मधून एक सिलेक्शन असं त्याचा सरकारी नोकरीचं सिलेक्शन आहे. देशात घरांची विक्री मंदावली आहे, बेरोजगारीचं संकट गरज आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुमचं शिक्षण बीएड असू द्या, ITI असेल, इंजिनिअरिंग असेल, BA MA BSc MSc BCom MCom LLB MBBS BCA BBA MBA PhD MPSc UPSC फलाना डिमकाना. मित्रांनो जर वॅकन्सी नाही तर फ्युचर आहे का? नाही. मग काय केलं पाहिजे? तर एकच ऑप्शन आहे मित्रांनो, त्या ऑप्शनचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग. सो डायरेक्ट सेलिंग काय आहे की डायरेक्ट सेलिंग इंडियामध्ये काय असेल त्याच्या संदर्भात मी परत एकदा गुगलकडे गेलो की फ्युचर इंडस्ट्री इन इंडिया 2025. तर गुगलने मला एक आन्सर दिलाय बघा खालच्या लाईनला इथं. द इंडस्ट्री त्याची साईज जी आहे नियर अबाउट 645 बिलियनची बनते 2025 साली. म्हणजे जर सांगायचं झालं तर 64,500 करोड रुपयाची इंडस्ट्री बनते. पण ही इंडस्ट्री समजून घेण्यासाठी, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री समजून घेण्यासाठी तुम्हाला बिझनेस सिस्टम समजणं गरजेचं आहे. आणि त्या बिझनेस सिस्टमचं नाव आहे ट्रॅडिशनल व्हर्सेस डायरेक्ट मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग. सो ट्रॅडिशनल मध्ये काय असतं, एक मॅन्युफॅक्चरर असतो आणि एक कस्टमर असतो. कस्टमर म्हणजे तुम्ही आम्ही, मॅन्युफॅक्चरर म्हणजे ज्या वस्तूचं उत्पादन करतात ते लोक. उदाहरणार्थ मी घेतो या ठिकाणी रेड लेबल जिची MRP आहे 100 रुपये. आता जर तुम्हाला मी विचारलं की 100 रुपयाला जे रेड लेबल तुम्ही दुकानदाराकडून घेतली तर तुम्ही बनते किती रुपयाला, तर तुमचं उत्तर नक्की 50 ते 60 रुपयाला येईल. पण मित्रांनो असं म्हटलं जातं ज्या वस्तूची MRP 100 रुपये आहे तिची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट फक्त MRPच्या 30% असते. आणि मग उरलेले 70% कुठे जातात? रिटेलर, होलसेलर, डीलर, नॅशनल डिस्ट्रीब्युटर आणि कॅरी फॉरवर्ड एजन्सी. एवढंच नाही मित्रांनो, हे साहेब येतात आणि म्हणतात रेड लेबल चहापत्ती प्या, या फोनवर फोन करा आणि आमच्यासोबत चहा प्यायची संधी मिळवा. मला सांगायचं एक 30 रुपयाला घेतलेली वस्तू 100 रुपयाला देतात. म्हणून 70% पैसा ही मधली चेन आणि ऍडव्हर्टाइजमेंट यांच्यामध्ये खर्च केला जातो. याला म्हटलं जातं ट्रॅडिशनल मार्केटिंग किंवा ट्रॅडिशनल बिझनेस. मला सांगा मित्रांनो, याला आपण बंद करू शकतो का? बिलकुल नाही. पण मात्र याला बायपास आपण नक्की करू शकतो. याला डायरेक्ट सेलिंग असं म्हटलं जातं. आता काय होतं, या ठिकाणी 30 रुपयाची वस्तू कंपनीकडे येते, कस्टमरला देताना 100 रुपयाला देतो आणि 70% पैसा आपला डायरेक्ट सेलिंग कंपनीकडे येतो. बरोबर. आता 70% पैसा डायरेक्ट सेलिंग कडे आलाय आणि हाच 70% पैसा आपण कस्टमरकडे वळवलेला आहे. पण आजपर्यंत मार्केटचा रूल आहे की कस्टमरने कधी पैसे कमवले का?
नाही, म्हणून त्याला आपण कस्टमर न ठेवता डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर केलं. ओके, सो डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी काय आहे, आज जर बघा साधं येवले चहाची तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर 5-10 लाख रुपये त्यांच्याकडे डिपॉझिट ठेवावं लागतं एका चहाची, बरोबर. मी तुम्हाला जवळपास 120 प्रॉडक्टचं एक्सप्लेनेशन केलं आणि त्यांची जर तुम्हाला एजन्सी घ्यायची असेल तर नियर अबाउट सीआर्स मध्ये, करोड्स मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. मित्रांनो, या ठिकाणी एक सिस्टम आहे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून, परचेस मिनिमम 10,000 कूपन अँड बाय आवर प्रॉडक्ट ऍज पर युअर चॉईस फ्रॉम इंडिया शॉपिंग फ्रॉम पीयूसी. जे काही प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवले त्यातले आयुष्यातले एकदा 10,000चे प्रॉडक्ट कुपन परचेस करा आणि ते प्रॉडक्ट इंडिया शॉपिंग मधून खरेदी करा. तुम्हाला एक नाही, दोन नाही, जवळपास 120 प्रॉडक्टची एजन्सी फ्री ऑफ कॉस्ट मिळते. आणि एवढंच नाही, त्याचबरोबर 8 प्रकारचे वेगवेगळे इन्कम कमवण्याची संधी पण मिळते. तर मित्रांनो, त्यातला पहिला इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. त्याला म्हटलं जातं हा डिस्ट्रीब्युटर आपण आहोत, डिस्ट्रीब्युटर प्राइसने आपल्याला प्रोडक्ट देणार आणि आपण कस्टमरला कोणत्या प्राइसने देणार, एमआरपी ने, मॅक्झिमम रिटेल प्राइसने देणार, बरोबर. याचा जो गॅप कमिशन आहे नियर अबाउट 10% टू 63%, म्हणजे 10% तर 63% आहे. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर मग मी एक उदाहरण घेतलं होतं बघा, लिवागेन आहे आपल्याकडे, त्याची डिस्ट्रीब्युटर प्राइस आहे 150 रुपये. इथं डाव्या साईडला बघा डिस्ट्रीब्युटर प्राइस 150 आणि त्याची एमआरपी आहे 235. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्हाला 150 ला येईल, तुम्ही कस्टमरला एमआरपी ला देणार 235 रुपयाला, बरोबर. मग याचा जो डिफरन्स आहे म्हणजे तो राहिला 85 रुपये तुमचा रिटेल प्रॉफिट. हा जो कमिशन आहे जवळपास 10% पासून 63% आहे. म्हणून ऍव्हरेज जरी काढला आपण तरी 30% रिटेल प्रॉफिट कुठंच गेला नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 10,000चे प्रोडक्ट खरेदी करताना त्यावेळेस तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राइस मिळतात. मग त्याची जर तुम्ही एमआरपी घरी गेल्यावर काढली तर नियर अबाउट 13 ते 14,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही घेऊन जाता. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही प्रॉफिट मध्ये असता. ओके, सेकंड इन्कम आहे सेल्स टर्नओव्हर बोनस, जे आपल्याला मिळतं बिझनेस व्हॅल्यू वर. कशावर मिळतं, बिझनेस व्हॅल्यू वर. बघा समजून घेऊया आपण. तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी नंबर येतो, त्याला म्हटलं जातं इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर आयडी. आणि काम करण्यासाठी तुम्हाला 2 झोन दिलेले असतात. बरेच जण लोक इथून पुढे म्हणतात चेनच आहे, मार्केटिंग आहे. मित्रांनो, असं काही नाहीये, हा टर्नओव्हर बेस्ड बिझनेस आहे. चेन मार्केट तर आपण आहोत, जसं मी आहे, माझे वडील आहेत, माझे आजोबा आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे वडील आहेत, ही चेन आहे. जर ह्यातलं मधलं कोणी नसतं तर कदाचित मी आज तुमच्या समोर प्रेझेंटेशन देत नसतो. ती चेन आहे, परंतु हा आहे टर्नओव्हर बेस्ड बिझनेस. त्याच्यामुळे चेन मार्केटिंग हे डोक्यातून काढून टाका. हा टर्नओव्हर बिझनेस कसा बघा मित्रांनो, की ORG1 ला तुम्ही ही माहिती जशी आज गजानन सरांनी तुम्हाला लिंक दिली तशीच लिंक तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकांना दिली आणि असं गृहीत धरा ORG1 मध्ये एका मित्राने तुमच्याकडून 10,000 रुपयाची खरेदी केली आणि ORG2 मध्ये एका मित्राने 10,000 रुपयाची खरेदी केली. मित्रांनो, 10,000ला 10,000 मॅच केले जातात आणि त्याच्या 12% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 5% टॅक्स कट करून तुमच्या अकाउंटला कंपनी एनएफटी करते. आणि मला असं वाटतं की जर कंपनी इन्कम टॅक्स तुमच्या अकाउंटवरून भरत असतील, तुमच्या अकाउंटवरून जर इन्कम टॅक्स जात असेल तर मला असं वाटतं की त्या इन्कमला कायदेशीर इन्कम म्हटलं जातं. बेकायदेशीर म्हणजे 2 नंबर इथं काही चालत नाही. सेकंड आहे मित्राच्या टर्नओव्हर मधून, ग्रुप मधून 30,000चा नवीन बिझनेस आला, नातेवाईकाच्या माध्यमातून 30,000चा आला, 30,000च्या 12% तुम्हाला 3600 रुपये येतील. कधी कधी असं होईल 50,000 रुपये नवीन टर्नओव्हर येईल, तुम्हाला 6,000 रुपये पण येईल. कधी कधी असं बी होऊ शकतं की मित्र थोडा स्लो काम करेल, नातेवाईक थोडे फास्ट काम करतील, टर्नओव्हर वाढेल. मग अशा वेळेस जी बाजू कमी आहे, बघा मित्राची बाजू 70,000 आहे, पाहुण्यांची बाजू किती 90,000 आहे, अशा वेळेस जी बाजू कमी आहे ती मॅच केली जाते आणि 70,000च्या 12% 8,400 तुम्हाला दिले जातात. प्रश्न पडला असेल की 90,000तल्या 20,000चं काय, घाबरू नका मित्रांनो, हे 20,000 लॅप्स नव्हता, पुढच्या आठवड्यासाठी कॅरी फॉरवर्ड केले जातात. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये बघा ORG1 ला 1 लाख आले, ORG2 ला 80,000 आले, तर हे 2 प्लस केले जातात, तर दोघांचे 1 लाख मॅच होतात आणि 1 लाखाच्या 12% 12,000 तुमच्या अकाउंटला कंपनी एनएफटी करते. तर कुठपर्यंत येते, ज्या आठवड्यामध्ये ORG1 ला 17.5 लाख, ORG2 ला 17.5 लाख येतील, त्या आठवड्यात कंपनी तुम्हाला हायएस्ट पेमेंट देते 2,10,000. मग एखादा म्हणून सर 20-20 लाख आल्यावर कंपनी 2,40 देणार का? नाही मित्रांनो, कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 2,10,000 का, तर कंपनीला 70% वाटायला फक्त इथपर्यंतच पुरतात, तिथून पुढे पुरत नाही. म्हणून आपल्याला कमीत कमी 1200, जास्तीत जास्त 2,10,000 अमाऊंट मिळते. परफॉर्मन्स बोनस आहे, तुम्ही जर समजा डिस्ट्रीब्युटर आहात, 1 लाख जर मॅच केले तर 12,000 कधी पण मिळणार आहेत. परंतु तुम्ही जर तेच काम एका महिन्यात केलं तर कंपनीच्या ग्लोबल टर्नओव्हरच्या 1.5% रक्कम बाजूला काढली जाते आणि 5,000 ते 6,000 रुपये बोनस तुम्हाला दर महिन्याला दिला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हे टीम कोऑर्डिनेटरचं टार्गेट आहे बोनस घेण्यासाठी 2-2 लाख.
पण टीम कोऑर्डिनेटर कधी होतं? वॉर जीवनला 2.5 लाख बीवी, वॉर जितूला 2.5 लाख बीवी ज्या ज्या दिवशी होतील तुमचे, त्या दिवशी कंपनी तुमचा जवळपास 3 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स काढते. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला एकही रुपयाचा हप्ता भरायची गरज नाही. बघा मित्रांनो, पैसे तुम्ही कमवले, हप्ता इन्शुरन्सचा कंपनीने भरला. कंपनी म्हणते की तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलंय. ज्यावेळेस तुम्ही कंपनीची पहिली रँक अचीव्ह बनता त्यावेळेस तुमची व्हॅल्यू कमीत कमी 3 लाख रुपये असते. ओके. सेकंड, सगळ्यात महत्वाचं या बिझनेसची फॅसिलिटी, ज्याच्यासाठी मी हा बिझनेस करतो मित्रांनो. ओळख करून देतो. नाव गोरख नाळे, प्रॉपर श्रीगोंद्यातून आहे. छत्रपती कॉलेजला मी गेली 4 वर्ष झालं शिकवतोय. ते करता करता मागच्या 2 वर्षापासून हा बिझनेस मी पार्ट टाइम घेतला मित्रांनो हातामध्ये. आज जर बघितलं तर ह्या सगळ्या सिच्युएशन मधून मला या बिझनेसचं काय आवडलं, थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो. ज्यावेळेस मी 2014 मध्ये क्लासेस चालू केले असताना 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला प्लॅन सांगण्यासाठी आमचे ग्रेट सिनियर राजेश सोमवंशी सर दौंडवरून आले, मी त्यांचा प्लॅन ऐकला नाही, कारण की मला क्लास फील्ड मधून नियर अबाउट 1 लाख रुपये महिन्याची येत होते. पण ते येत असताना त्यांनी काही क्वेश्चन विचारले की सर समजा श्रीगोंद्यामध्ये कॉम्पिटिशन आलं तर तुम्हाला 1 लाख रुपये महिना येईल का? म्हणलं सर नाही येणार. मग काय करणार? मग म्हणजे मी कॉलेजला परमनंट होईल. ओके सर, परमनंट पण झाले. मग काय करणार? म्हणजे सर कॉलेजला मला पगार भेटेल. येस सर, ओके, नो प्रॉब्लेम. जर कॉलेजला परमनंट असताना तुमच्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर त्या कॉलेजला तुमच्या मिसेसला शिकवायला घेणार का? या प्रश्नाचं उत्तर मला नो आलं. आणि मग मी एक क्वेश्चन विचारला की जर मी आहे तोपर्यंत माझ्या फॅमिलीचं इन्कम आहे, मी जर या जगात नाही तर माझ्या फॅमिलीचं इन्कम काय? तर मित्रांनो याचं उत्तर मला नो आलं. मी पुढचा प्रश्न मला विचारला, जर तुमच्या नंतर तुमच्या फॅमिलीचं इन्कम 0 असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये येऊन केलं काय? आणि म्हणून मला हा सिस्टम आवडला आणि मी सरांना दुसऱ्या दिवशी 1 नाही 2 नाही 3 आयडीने जॉईनिंग केलं. 3 आयडीचा फायदा काय तुम्ही गजानन सरांकडून समजून घेऊ शकता. तर इथं नॉमिनेशन फॅसिलिटी कसं काम करते बघा मित्रांनो. हा एक डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये जिवंत असताना काही टीम बनवली असं गृहीत धरा. ओके. त्याच्या ORG1 ला समजा असं गृहीत धरा 5-5 लाख रुपये टर्नओव्हर पडतोय आणि त्याचं इन्कम 60,000 रुपये येते. येस येणार सर, 5 लाख टर्नओव्हर पडला, मॅच झाला, त्या डिस्ट्रीब्युटरचं इन्कम 60,000 रुपये, 60,000 रुपये येणार, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या वेळेस हा डिस्ट्रीब्युटर ह्या जगात नाही मित्रांनो, तेच 60,000 आहे असे त्याच्या मिसेसला भेटतात. एवढंच नाही, मिसेसला काय झालं तर तेच 60,000 त्याच्या मुलाबाळांच्या नावाने पण येतात. त्याचं जर जिवंत उदाहरण बघायचं झालं तर तुमच्या स्क्रीनवर उजव्या साईडला बघा एक फोटो आहे आणि खाली डाव्या साईडला एक फोटो आहे, बरोबर. उजव्या साईडला जे आहेत त्यांचं ऍक्टिव्ह इन्कम होतं, त्यांचं नाव होतं स्वर्गवासी रोहित सरदाना सर, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. काम होतं त्यांचं न्यूज रिपोर्टर होते आज तकला, मंथली इन्कम 8 लाख रुपये होतं. आणि डाव्या साईडला जे आहेत ते सीझन नायर, ते डायमंड होते माय लाईफस्टाईल मध्ये, मंथली इन्कम 30 लाख रुपये होतं. मित्रांनो ज्यावेळेस सीझन नायर सरांची डेथ झाली त्यावेळेस त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या मिसेसचं इन्कम झालं 0. आणि सीझन नायर सरांची डेथ झाली, ते पण आज स्वर्गवासी आहेत. मिसेसचं इन्कम आज 100% 30 लाख रुपये ऍज इट इज येतं. मित्रांनो ह्या दोन्ही व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यामध्ये कठोर मेहनत केली. जर यात मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला की आज सक्सेसफुल कोण आहे, तर कदाचित याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल आणि तुम्ही सीझन नायर सरांचंच नाव घेणार. कारण की का की आज सीझन नायर सर या पृथ्वी तलावर नाहीयेत, तरी पण त्यांच्या मिसेसला आज 30 ते 35 लाख रुपये एका महिन्याचं इन्कम येतं. हे जर खोटं वाटत असेल मित्रांनो, युट्यूबला तुम्ही सर्च करू शकता, यमुना नायर मॅडम माय लाईफस्टाईल. ओके, तुम्हाला प्रूफ मिळेल. मग एवढी सगळी फॅसिलिटी देणारी इंडियाची नंबर 1 कंपनी जिचं नाव आहे मित्रांनो MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, जी कंपनी MCA रजिस्टर्ड आहे, त्याचबरोबर फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची तिला मेंबरशिप आहे. एवढंच नाही, फिक्की भारताची अर्थव्यवस्था कशी असावी, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स कॉमर्स ऑफ इंडस्ट्रीची पण ती मेंबर आहे. आणि एवढंच नाही, भारताच्या राजपत्रामध्ये म्हणजे गॅझेट ऑफ इंडिया मध्ये सुद्धा कंपनीचं नाव आहे मित्रांनो. आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आज कंपनी सोबत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, स्किल इंडिया, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि राशी ह्या गव्हर्नमेंटच्या योजना टाईप झाल्या. आणि म्हणून का टाईप झाला, का तुम्ही लोकांना आत्मनिर्भर बनवताय. एवढं साधं छोटंसं प्रेझेंटेशन होतं मित्रांनो.